निसर्गला मी 2004ला आलो. त्याच्या आधी मी फार्मास्युटिकल व्यवसायात होतो, म्हणजे औषध व्यवसायामध्ये होतो मी. 1996ला माझं डिप्लोमा इन फार्मसी झालं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष मी इंटास आणि हेलिओस या कंपनीमध्ये MR म्हणून काम केलं. त्याच्यानंतर काही वर्षानंतर जॉब सोडला आणि औषधाचं होलसेल दुकान मी सुरू केलं. ते 1-2-3 वर्ष चालल्यानंतर आम्ही काही कॉलेजचे 5-6 मित्र एकत्र आलो आणि सुयश फार्मास्युटिकल्स नावाचं एक आयुर्वेदिक फॅक्टरी आम्ही उजळाईवाडीला सुरू केली आणि 2004ला आमचं लग्न झालं. 2004ला लग्न झालं. त्यावेळी ह्याचा संघर्ष चालूच होता यश मिळवण्यासाठी आणि यश असं पुढे पुढे जात होतं आणि आम्ही मागे राहत होतो असं वाटत होतं. जबाबदारी ह्याच्यावरही वाढली होती लग्न झाल्यामुळे. मग घरचे सुद्धा असं म्हटले की जबाबदारी वाढली आहे तर तू हा व्यवसाय बंद कर आणि तू आपलं जे निसर्ग निवारा म्हणून हॉटेल आहे ते सांभाळ. औषध व्यवसायामध्ये आता पुढं काहीच होणार नाही असं घरच्यांचा ठाम विश्वास झाला होता, पण मला अजून वाटत होती काय ना काहीतरी होईल, काय ना काहीतरी होईल. आणि त्याच काळात जसं स्नेहल म्हटली की आम्हाला निसर्ग निवारा म्हणून आमचं जे फार्म हाऊस आणि छोटं हॉटेल होतं ते बघायला सांगितलं, तर मी ते स्वीकारलं नव्हतं. मला हॉटेल व्यवसाय मी स्वीकारला नव्हता. मला असं वाटत होतं की हॉटेल व्यवसायात मला काहीच आवड नाही. पण योगायोगानं 2006ला विठ्ठल कामतांचं इडली, ऑर्किड आणि मी नावाचं पुस्तक माझ्या हाती पडलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याचा जो प्रभाव माझ्यावर पडला आणि त्याच्यातूनच मला वाटते आजचं निसर्ग उभं राहण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्या पुस्तकातूनच मिळाली. त्या पुस्तकामध्ये विठ्ठल कामत सरांनी एक छोटंसं वाक्य म्हटलेलं आहे की तुम्ही तुमची सुरुवात जे तुमच्याकडे आहे त्याच्यापासून करा. आणि मला वाटते ते कुठंतरी स्नेहल आपण स्वीकारलं की आपल्याकडं जे आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. आणि तेव्हा आमचं एक दगडी फार्म हाऊस होतं ज्याला आता आम्ही स्टोन कॉटेज म्हणतो आणि एक स्टाफ रूम होत्या. त्या स्टाफ रूमचं आपण नंतर 2 रूम्समध्ये कन्वर्ट केल्या भाड्यानं देण्यासाठी. स्टोन कॉटेजचं रिनोव्हेशन केलं आणि मग एक रेस्टॉरंट सुरू करूया असाही आमचा 2007च्या आसपास विचार झाला. इथं लोक त्यावेळेला राहायला येत नव्हते साधण्या मांजऱ्याला. रस्ता खूप खराब होता आणि खूप आउटसाईडला वाटायचं. तर तेव्हा आम्ही म्हटलं निदान लोक राहायला येत नाहीत तर जेवायला तरी येतील म्हणून निसर्ग हॉटेल आम्ही सुरू केलं आणि असंच निसर्ग निवाऱ्यापासून निसर्ग हॉटेलपर्यंत येण्याचा प्रवास झाला. आणि जसं त्या पुस्तकानं आम्हाला इन्स्पायर केलं तशीच प्रेरणा आम्हाला ज्यावेळेला आम्ही वाइल्डरनेसला 2007ला गेलो होतो तेव्हा मिळाली असं मला वाटतं. एक आम्हाला गोष्ट चांगली जी तिथून घेण्यासारखी होती आम्हाला ती म्हणजे अशी होती की तिने तिथल्याच गोष्टींचा वापर करून खूप सुरेख असं एक रिसॉर्ट बांधलं होतं. आणि ती कल्पना घेऊन आपण स्नेहल कोल्हापूरला आलो आणि एक नव्या उमेदीनं आणि नव्या नजरेनं आम्ही निसर्ग ह्या जागेला बघायला सुरू केलं. स्नेहलची साथ म्हणजे खऱ्या अर्थानं म्हटली तर माझ्यासारख्या स्वप्नवेड्या ध्येयवेड्या माणसाबरोबर राहणं हेच खूप अवघड असतं असं मला वाटते. की मी तिला काय म्हणायचं की स्नेहल माझ्या स्वप्नाचं मी करू काय. रोज एखादं नवीन स्वप्न यायचं, रोज मी काहीतरी नवीन याला सांगायचो आणि तो स्ट्रगल, पैसे नव्हते, बिझनेस तसा सेट झाला नव्हता. अजून मी द्विधा मनस्थितीत होतो की हॉटेल व्यवसायात पुढे जायचं का अजून काही दुसरं ट्राय करायचं ह्याच्यात होतो. माझ्यासाठी निश्चितच तो अवघड काळ होता. त्यावेळी एकदा मला भीती वाटायची ह्याच्या स्वप्नांची, कारण याला रोज एक नवीन स्वप्न पडायचं आणि रोज तो मला सांगायचं की आपण मी हे करूया, आपण ते करूया. तर थोडी भीतीही नक्कीच होती मला, कारण लग्न झाल्यानंतर संघर्ष चालूच होता जसं सांगितलं त्याप्रमाणे. 2007 झाले तरी पण एक कुठेतरी मनात असं होतं की आपण त्याला साथ द्यायची आहे किंवा त्याच्या मागे उभे राहायचंय, त्याला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाहीये. तो जे करेल त्याच्याबरोबर फक्त आपण चालत राहायचंय. अपयशी माणसाचे प्रयोग हे त्याच्या घरच्यांना जास्त भोगायला लागतात आणि यशस्वी माणसाचे प्रयोग हे समाजाच्या फायद्याचे असतात. तर तो काळ तसा होता की जिथं म्हणजे लात मारेल तिथं पाणी आपण असं म्हणतो, तसं माझं बरोबर उलटं होतं की मी जिथं पाणी आहे तिथं लात मारली तरी पाणी जायचं. तर असाही तो काळ होता. पण आम्ही दोघांनी तो निभवत ज्या वेळेला इथं आलो त्यावेळेला निसर्गमध्ये काय करू शकतो अशा ज्या वेळेला संभावना दिसायला लागल्या. आणि तो काळ असाही होता की खूप फिरणं शक्य नव्हतं आम्हाला.
आणि त्यावेळेला यूट्यूब नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, फेसबुक नव्हतं. जे काय थोडंफार आपण बाहेरचं जग बघायचो ते गुगल सर्चमध्ये जायचं आणि तिथे ते टाकायचं आणि बेस्ट रिसॉर्ट्स असं काहीतरी टाकायचं आणि त्याच्यातनं जे काय फोटो यायचे ते फोटो मी सेव्ह करून ठेवायचो आणि त्या फोटोंवरती विचार करायचो की आपल्या इथं हे करता येईल का, आपल्या इथं ते करता येईल का. आणि 2010 पर्यंत आमचं रेस्टॉरंट खूप छान चालायला लागलेलं आणि तेव्हाच्या सगळ्या टीमनं आम्हाला खूप मदत केली असं मला वाटतं आणि खूप साथ दिली. मदत हा खूप छोटा शब्द आहे असं मला वाटतं की सुदर्शन असेल, स्वप्नील असेल, नाताजी असेल, दास असेल, या सगळ्या लोकांनी आम्हाला साथ दिली खऱ्या अर्थानं. आणि तेव्हा जे काय परत यश थोडंसं चाकायला मिळालं मला वाटतं रेस्टॉरंट. आणि तिथून पुढं मग नवीन रूम्स करूया हा विषय झाला. मग माझा मोठा भाऊ सिव्हिल इंजिनियर आहे आणि बेडेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नावाची आमची फर्म आहे जी कन्स्ट्रक्शनमध्ये चांगलं नावारूपाला तेव्हाही होती, आज अजून मोठी झालेली आहे ती. तर मी माझ्या भावाला म्हटलं की आता इथं आपण एक छानसं रिसॉर्ट बांधूया. आणि थोडासा घरातनं विरोध झाला कारण की अजून ते अपयशाचं जे काय चिकटलेलं होतं ते पूर्णपणे काढू शकलं नव्हतं. पण जिद्द होती की नाही करायचं तर मोठंच करायचं. आणि त्याची थोडीशी घरच्यांना पण भीती होती. म्हणजे वडील काय मला म्हणायचे की तू छोटं का काय नाही विचार करू शकत. चैतन्य बुरके नावाचे एक कोल्हापुरात चांगले आर्किटेक्ट आहेत जे आमचं बेडेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं काम बघायचे सगळं डिझायनिंगचं. तर त्यांना मला भावाने भेटायला सांगितलं आणि मी ती कल्पना त्यांच्यासमोर मांडली की आपल्याला अशा पद्धतीचं एक रिसॉर्ट करायचं की पंचक्रोशीत असं रिसॉर्ट नसावं. आणि त्याच्यातून मग ह्या रिसॉर्टची संकल्पना असेल, त्याचं डिझायनिंग असेल हे सुरू झालं. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची एक उमेद मलाही होती, चैतन्याला होती. त्याला जे काय रूप आज दिसते त्याच्यामागं खूप दोघांचाही प्रयत्न आहेत असं मला सांगायला खरंच आवडेल. मी त्या पिरियडमध्ये स्केचअप शिकलो. स्केचअप नावाचा 3D ज्याच्यामध्ये आपण बनवतो. आणखी चैतन्यांना तेवढा वेळ नसायचा की माझ्या खूप शंका असायच्या की चैतन्य इथून कसं दिसेल, चैतन्य तिथून कसं दिसेल. आणि त्याच्यातून ज्या जुन्या आमच्या पहिल्या फेजमधल्या रूम्स आहेत त्याच्या सगळ्याचा 3D बनवला आणि त्या 3Dमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या मला की इथून व्यू असा मिळू शकतो. मग ते चैतन्याशी डिस्कस करणं आणि मग आम्ही दोघांनी मिळून त्याच्यात जे काय बदल केले आणि मग ते डिझायनिंग झालं. 2010-11मध्ये हे सगळं ज्यावेळेला डिझाईन तयार झालं 2012ला मी ॲक्च्युली काम सुरू केलं. आणि त्याच काळात एक दुसरी गोष्ट झाली म्हणजे मला अचानक राजकारणात जाण्याची इच्छा झाली. MITला स्कूल ऑफ गव्हर्नमेंट नावाचं एक त्यांचं राजकारण शिकवण्याचं एक ब्रांच आहे आणि त्यांचा मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स नावाचा 1 वर्षाचा रेसिडेन्शियल कोर्स आहे. म्हणजे तो ऑनलाईन वगैरे नाही करता येत. तर मी सगळं सोडलं आणि पुण्यामध्ये 1 वर्ष राहिलो. 2013ला तो कोर्स कंप्लीट करून जेव्हा मी आलो त्यावेळेला मी हा निर्णय घेतला होता की आता राजकारणात परत जायचं नाही. त्या 1 वर्षात मला लक्षात आलं की आजच्या राजकारणाला माझ्यासारख्या माणसाची गरज नाही आहे. तर ह्या सगळ्यातून माझी विजन थोडीशी मोठी झाली होती आणि मला असं लक्षात आलं की निसर्गला जर खऱ्या अर्थानं मोठं करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक रूम वेगळे असायला पाहिजे. म्हणजे मी बऱ्याच हॉटेल्समध्ये जेव्हा राहिलो किंवा नेटवर सुद्धा जे हॉटेल्स बघितले त्यांच्या एकसारख्या सगळ्या रूम्स असायच्या किंवा 2 प्रकारच्या. म्हणजे एक तर सूट असायचा किंवा एक कॉमन रूम असायची, डिलक्स रूम, स्टँडर्ड रूम अशाच प्रकार असायच्या. तर माझी इच्छा अशी होती की आपली प्रत्येक रूम वेगळी असायला पाहिजे. प्रत्येकाचा म्हणून एक जो नाविन्यपूर्ण अनुभव आहे तो प्रत्येक रूमचा वेगळा वेगळा द्यायची अशी माझी इच्छा होती. आणि मग त्याच्यासाठी थोडा वेळ लागला. म्हणजे एकसारख्या रूम करायच्या असत्या तर लगेच झाल्या असत्या. त्यामुळे पहिला आम्ही 4 रूम्स केले. आमचं डोंगरात रिसॉर्ट असल्यामुळे खालून वरती बांधलं पण सुरुवात वरची केली कारण की वरून एंट्री आहे. त्यामुळं नॉर्मली आपण खालचं तयार करतो पण आम्ही खालून वरपर्यंत सगळं स्ट्रक्चर उभा केलं. पण वरच्या रूम्स आम्ही पहिल्या 4 चालू केले. वरच्या ज्या 4 रूम चालू करायच्या होत्या त्यावेळी ह्याला नाव काय द्यायचं असा प्रश्न पडला होता. मग आता आमच्या हॉटेलचं नाव निसर्ग होतं तर मग त्याला अनुसरून काय देता येईल असा आमचा विषय झाला. आणि मग आम्ही निसर्गाला अनुसरून निसर्गाचे ऋतू
आणि मग वरच्या 4 रूम तयार झाल्या, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि वसंत. आणि तिथून पुढे सगळ्या रूमची नावं स्नेहलच ठेवते. आमच्या घराचं नाव पण पुनरपी स्नेहलच ठेवलं आहे. अभिन्य प्रोजेक्ट आहे तेही नाव स्नेहलच ठेवलं आहे. 2014ला आम्ही जाईजुईचं काम सुरू केलं, म्हणजे जे आमच्या आता सगळ्यात प्रीमियम रूम्स आहेत. एवढं सुंदर कोल्हापूर शहर तिथून दिसतं, तर तिथं डबल साईजचा टब बाथ करायचा आणि त्या टब बाथमधून हा व्ह्यू मिळावा अशी कल्पना आमच्या दोघांना सुचली. आणि तिथं चैतन्यांची मदत घेऊन आम्ही ती तयार केलं. 2016ला मोगरा ही जी रूम आहे, जी माझी फेवरेट रूम जर म्हटली तर ती आहे. तर त्याला स्टोनचा आपण थीम दिले, पूर्ण दगडाची थीम आहे. आणि जुना एक चिकोडीचा वाडा पाडून आणला होता मी, त्याच्यापासून त्याचा बेड बनवणं, त्याचा साईडचा पीस आणि हे सगळं ते केलं. तर मोगरा हे नाव परत स्नेहलनंच दिलेलं आहे. आणि मोगरा झाल्यानंतर मग आपल्या दुसऱ्या शेजारच्या 2 रूम्स, हेमंत आणि शिशिर. हेमंत आणि शिशिर. हेमंत आणि शिशिर थोड्याशा सिंपल रूम आहेत, म्हणजे आपल्यात सगळ्यात सिंपल कॅटेगरी कुठली म्हणली तर हेमंत आणि शिशिर आहे. मग एकच रूम राहिली होती ती म्हणजे निशिगंध. आणि त्या रूमला मला वाटतं सगळ्यात जास्त मला वेळ कुठल्या रूमला लागला असेल आणि सगळ्यात पहिला ज्याचं काम सुरू केलं असेल ती म्हणजे निशिगंध. पहिला का सुरू केलं की त्याच्या बाथरूममध्ये 2 मोठी दगड आहेत, तर ती बांधकाम सुरू झाल्या झाल्या मी आत ठेवलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटी ती केलेली आहे, कारण की त्या रूमला बरंच काय काय मला करायचं होतं. दगडाचा बेड करायचा होता, आतमध्ये बाथरूममध्ये एक मोठा दगड, असं सगळं ते डिझाईन करायचं होतं. आणि ते किचकट खूप होतं. आणि तसा जसा व्याप वाढत गेला तसा वेळ कमी मिळायला लागला हे सगळं करायला. आणि यातल्या बऱ्याचशा रूम्स मी आणि तुकाराम महाराज म्हणून गावातले गवंडी आहेत, आम्ही दोघांनी मिळून ते काम स्वतः एकत्र करून केलेलं आहे. कारण की हे जे काही वेगळे प्रयोग आहेत ते असेच कोणाला तरी सांगून होण्यासारखे नव्हते. मग एक एक रूमला आम्हाला 4-4 महिने लागायचे, रोज 1-2 तास 3 तास असं आम्ही काम करायचो. आणि निशिगंध तयार झाली. आणि मग हा जो पहिल्या फेजचा म्हणजे फेज 2 आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे फेज 1 आम्ही म्हणतो की ज्याच्यामध्ये निसर्गाचं स्टोन कॉटेजचं रिनोव्हेशन आणि 1-2-3 रूम्स आणि रेस्टॉरंट, हे फेज 1 म्हणतो आम्ही. आणि फेज 2 मध्ये ह्या 10 रूम्स आणि एक कॉन्फरन्स हॉल, हे साधारणतः 2019 पर्यंत सगळं पूर्ण झालं. आणि 2019 ते 2020 खूप शांत असा काळ गेला, 1 वर्षभर की काहीच सुचत नव्हतं काय करायचं. त्याच काळामध्ये मला ट्रकमध्ये घर करण्याची कल्पना कुठून आली आणि त्याच्या मागे लागलो. मला जुन्या वस्तूंची खूप आवड आहे, तेव्हा अँटिकच ट्रक हवा होता आणि तो ट्रक मिळाला साताऱ्यामध्ये. आणि त्या ट्रकमध्ये घर करण्याची प्रोसेस साईड बाय साईड म्हणजे निशिगंध चालू असतानाच ते चालू होतं. आणि 2020ला 19 जून 2020ला ट्रक हाऊस सुरू झाला. खूप शांत असा काळ गेला 1 वर्षभर की काहीच सुचत नव्हतं काय करायचं. मला असं वाटतं की तुमचं स्वप्न ही त्याची इच्छा असते. आणि त्याच काळामध्ये मला वाडा बांधावा असं एक कल्पना सारखं येतं. त्याने मी स्नेहलला म्हणायचं, स्नेहल मला वाडा एक बांधायचा आहे, वाडा बांधायचा आहे, मातीचा वाडा बांधायचा आहे. आणि तेवढ्यातच कोणीतरी मला फोन केला की आयनापूर नावाच्या गावामध्ये एक वाडा पाडायचा आणि तुम्हाला हवा आहे का. आणि मी तिथं गेलो, तो वाडा पाहिला, मला खरंच तो आवडला आणि मला जसा हवा होता तसा तो वाडा होता. आणि 2020-21ला मला वाटतं लॉकडाऊनमध्ये ह्याचं काम आम्ही सुरू केलं. 2023ला वाडा पूर्ण झाला. 2020ला सुरू केला होता. लॉकडाऊन असल्यामुळे थोडंसं मागं पुढं काम चालू होतं आणि खूप प्रयोग होते याच्यात, प्लास्टरचे, मातीमध्येच बांधायचं, त्यामुळे थोडासा वेळ लागला. आणि वास्तूही तशी मोठी होती, 4 गुंठ्यामध्ये आहे हा वाडा. तर 2023ला तो पूर्ण झाला. आणि ह्याच काळामध्ये आणि काही गोष्टी आम्ही केल्या ज्या जस्ट म्हणजे पैसे मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय म्हणून नव्हत्या, त्या आवड होती. म्हणजे मला दगडं बॅलन्स करायला खूप आवडतं.
तर रॉक गार्डन एक आमच्या शेतामध्ये केली, एक फायर प्लेस केलं, एक विहीर केली, मोठ्या दगडांची क्रेन असे दगड उभा करून एक विहीर छान तयार केली, एक वॉटरफॉल तयार केला, अर्थबॅगचं एक घर केलंय. म्हणजे इंडियामध्ये खूप कमी लोकांनी केला, रेफरन्स पण नव्हते कसे करायचं, पण ते सुचलं आणि शेतामध्ये एक मोठं अर्थबॅगचं घर केलं. हे मेन जे माझे प्रयोग चालू आहेत त्याच्याबरोबर हे छोटे छोटे प्रयोग जे मला आवडतात, आवडीसाठी केलेले प्रयोग. त्याच्यानंतर काही वर्कशॉप्स घ्यायला चालू केलं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये माती, दगड आणि लाकूड याच्याबरोबर काम करत असताना खूप गोष्टी मी शिकलो होतो. तर ते लोकांना शिकवण्यासाठी पुनरपी नावानं वर्कशॉप्स घ्यायला चालू केलं. आणि ह्याच काळात मला वाटतं आपल्या घराचं पण काम सुरू झालं आणि जे काय निसर्गनं आम्हाला दोघांना शिकवलं आणि जे काय निसर्गनं आम्हाला प्रेम दिलं आणि ज्या आमच्या कस्टमरने आम्हाला प्रेम दिलं, ह्याच्यातून जो आत्मविश्वास आम्हाला मिळाला होता त्या जोरावरती पुनरपी नावाचं आमचं घर आम्ही बांधलं. पुनरपी म्हणजे पुनर्जन्म. पुनरपी हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ होतो पुनर्जन्म. निसर्ग फक्त एक रिसॉर्ट नाही आहे, निसर्ग एक विचारसरणी आहे असं मला वाटतं. 20 वर्षात जे आम्ही कळत न कळत करत गेलेलो आहे आणि आज ती आमच्या सगळ्यांची तरी एक विचारसरणी आहे. पण एक मला सांगायला आवडेल इथं की स्वप्न मोठी होती याचा त्रासही होता, पण ती मोठी स्वप्न होती म्हणून आज जे काय मोठं माझ्या दृष्टीने वाटते ते मी करू शकलो असं. हा सगळा प्रवास बेडेकरांचं फार्म हाऊस टू निसर्ग निवारा आणि निसर्ग निवारा टू हॉटेल निसर्ग आणि हॉटेल निसर्ग टू आजचं निसर्ग रिसॉर्ट आणि उद्या होणारे अभिनयसारखे प्रोजेक्ट असतील किंवा इकडे 30 बंगल्यांचा निसर्ग विलासचा प्रोजेक्ट असेल, ही सगळा जो काय आमच्या आयुष्याचा प्रवास आहे तो मला असं वाटलं की त्या टप्प्यात आपण रेकॉर्ड करत जाऊया. अजून पुढे आयुष्यात खूप करायचं आहे. एक लोकांना प्रेरणा मिळावी नवीन पिढीला की हे करू शकतोय आपण, म्हणून हा अट्टहास आहे.